हा पुढील अध्याय आहे अध्याय 236वा राजा वंशध्वज वृत्तांत वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्रीसूत उवाच अथ चान्यत् प्रवक्ष्यामि शृणु त्वं मुनिसत्तमः। आसीद्वंशध्वजो राजा प्रजापालन तत्परः। श्रीसूत वदले, श्रेष्ठ मुनींनो, आता मी भगवान सत्यनारायणाचे दुसरे महात्म्य वर्णन करेन, तुम्ही सर्व ऐका। पूर्वी वंशध्वज नावाचा राजा प्रजापालनात तत्पर होता। त्याने श्री सत्यदेवाचा प्रसाद त्यजल्यामुळे त्याला दुःख झाले। एकदा त्या राजाने वनात जाऊन विविध अनेक प्राण्यांना ठार केल्यावर एका वटवृक्षाखाली श्री सत्यदेवाचे पूजन पाहिले। बंधू बांधवांसह काही सुखी समाधानी गुराखी भक्तिभावाने श्री सत्यदेवाचे पूजन करत होते। ते पाहून राजा अहंकारामुळे ना तिथे गेला ना त्याने श्री सत्यदेवाला नमस्कार केला। त्यानंतर सर्व गुराखी राजाजवळ प्रसाद ठेवून परतलेनी स्वतः प्रसाद ग्रहण करून निज यथायोग्य स्थानी निघून गेलेत। तेव्हा त्या राजाने प्रसादाचा त्याग केल्यामुळे तो दुःखी झाला। त्या राजाचे 100 पुत्र शिवाय धनधान्य आदी नष्ट झाले। भगवान श्री सत्यदेवानेच सर्व विनाश केला असे मला नक्कीच वाटते। तेव्हा तिथे श्री सत्यदेवाचे पूजनादी कर्म सुरू होते, तिथे मी जातो। मनात असा निश्चय करून तो गुराख्यांजवळ गेला। तसेच त्याने श्रद्धायुक्त भक्तीने यथाविधी गुराख्यांसह श्री सत्यदेवाचे पूजन केले। श्री सत्यदेवाच्या कृपेने त्याला पुन्हा पुत्रादी लाभ झाला। इहलोकात तो सुखी होऊन अंती विष्णुलोकात गेला। जो या परमदुर्लभ सत्यव्रताचे पालन करतो, शिवाय योग मोक्षदायी पुण्यकथा श्रवण करतो, त्याला श्री सत्यदेवाच्या कृपेने धनधान्यादी प्राप्त होते। निर्धनाला धनप्राप्ती होते, बंधनात जखडलेला बंधनमुक्त होतो व भयग्रस्त मनुष्य भयमुक्त होतो। हेच निस्संशय सत्य आहे। इष्टफल आणि अनेक भोग भोगून अंती तो सत्यदेव लोकात जातो। ब्राह्मणांनो, अशा प्रकारे मी तुम्हा सर्वांना श्री नारायण व्रताचे कथन केले, ज्या व्रताचे पालन करून मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो। ही सत्यनारायणाची पूजा कलियुगात विशेष फलदायी आहे। काही जण यास श्री सत्यनारायण शिवाय काही जण श्री सत्यदेव संबोधतात, काही विद्वान तर सत्य नावाने संबोधितात। हे भगवान श्री सत्यनारायण अनेक रूप धारण करून सर्वांना इष्ट फल देणारे आहेत। कलियुगात सत्यव्रतरूपी सनातन पुरुष सर्वांचे मनोरथ पूर्ण करतील। श्रेष्ठ मुनिगण जो या व्रतकथेचे नित्य पठन वा श्रवण करतो, भगवान श्री सत्यदेवाच्या कृपाप्रसादाने त्याचे सर्व पाप नष्ट होते। अशा प्रकारे स्कंद पुराणातील 81,000 श्लोकयुक्त संहितेतील 5व्या अवंती खंडाच्या रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथाप्रसंगातील राजा वंशध्वज वृत्तांत वर्णन नावाचा 236वा अध्याय पूर्ण झाला। श्रीमन महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास विरचित आणि श्रीमती शोभा जोशी अनुवादित स्कंद पुराणांतर्गत अवंती खंडातील रेवाखंड श्री नर्मदा पुराण महात्म्य ग्रंथाचा पूर्व भाग समाप्त। तर अशा रीतीने पुढे ह्या 236व्या अध्यायात पुन्हा आपणाला सत्यनारायणाच्या प्रसादाचा अवहेलना करू नये हा अध्याय सुचवतो। केवळ सत्यनारायणाचाच प्रसाद, पूजेचा प्रसाद नाही तर कोणत्याही ठिकाणी जो प्रसाद असतो, कोणत्याही जिथे मंदिर असो किंवा मठ असो किंवा एखादा सत्संग असो किंवा एखादा सप्ताह असो, तर तिथं जो प्रसाद असतो त्या प्रसादाची अवहेलना करू नये, कुठल्याही ठिकाणच्या प्रसादाची, हे हा अध्याय सुचवतो। कारण तिथं साक्षात जे काही अनुष्ठान झालेलं असतं, तर त्यामुळे तिथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे भगवंताचा वावर असतो। तसा भगवंताचा वावर, भगवंताची शक्ती तर सर्वत्र सर्वव्यापक आहेच आहे। परंतु त्या ठिकाणी अनेक सूक्ष्म विभूतींचा वास्तव्य जेव्हा असं अनुष्ठान होतं, कथा वाचन, श्रवण मनन चिंतन नामस्मरण भजन कीर्तन जे काही अनुष्ठान होतं, त्या ठिकाणी साक्षात
भगवंताचे चैतन्य हे अतिप्रमाणात उपस्थित असतं किंवा तिथं प्रकट झालेलं असतं आणि त्याचा प्रभाव त्या प्रसादामध्ये सुद्धा संपूर्णतः उतरलेला असतो. त्यामुळेच असे जे असतात सत्संग जिथं होतो, जिथे 4-5 तासांचं नामसाधन होतं किंवा 2 तासाचं होतं किंवा त्या घरात जो तयार झालेला नैवेद्य असतो, प्रसाद असतो, तो तिथे आपण संतांना जे काही आपले सद्गुरू शक्ती असते त्यांना तो दाखवला जातो, त्यांना आवाहन केलं जातं. ते सूक्ष्म रूपात तिथं उपस्थित असतात आणि त्या प्रसादावर त्यांची दृष्टी पडलेली असते. त्यामुळे ते एक चैतन्य असतं. दिसताना ते अन्न असेल तरीसुद्धा ते अन्न असंही परब्रह्म अन्नाला म्हटलेलं आहे, परंतु हे पूर्णतः अजून ऊर्जावान आणि भगवंताची दृष्टी पडलेलं आणि साक्षात उपस्थित असलेलं असं असतं. आणि त्यामुळे प्रसादाचा आपण निराधार करणं म्हणजेच त्या भगवत शक्तीचा निराधार करणं हे होतं. नकळत आपल्या हातून मोठं कृत्य घडतं हे आणि त्याचं आपणाला काही ना काहीतरी त्याचे आपणाला अनुभव येत असतात. ज्या ठिकाणचा आपण प्रसाद डावलतो आणि काही कामानिमित्त पुढे जातो, काय करतो, तर ते आपणाला तिथं एक जर समजा आपल्याला तिथं नाही जेवता आलं, नाही करता आलं, निदान एक घास तरी हातावर घ्यावा किंवा तिथलं पाणी तरी घेऊन घ्यावं. समजा नैवेद्य दाखवला नसेल काही. आता आम्ही नर्मदा यात्रेला गेलो होतो, तर त्यावेळेला वाटेमध्ये दादा गुरु वाटेत आपल्याला बसच्या समोरच ते पण यात्रा चालू होती त्यांची पायी परिक्रमा. तर त्यावेळेला त्यांच्यासोबत आणि अनेक अनुयायी त्यांच्यासोबत चालतात दरवर्षी प्रत्येक यात्रेमध्ये. तर तेव्हा आम्ही विचार करतो आज ह्या रस्त्याने गर्दी का आहे. यात्रा पूर्ण व्हायच्या अगोदरचीच 1 दिवसाआधीचीच ही घटना आहे. तर एवढी गर्दी काय आणि पुढे जाऊन बघितलं तर असं आलं की दादा गुरु आहे, जिथे तिथे त्यांचे पोस्टर्स होते. तर आम्हालाही आनंद झाला आणि नंतर त्या बसच्या समोर बस दादा गुरूंच्या जवळ आली आणि म्हणजे हळूहळू चालत होती, लोकं पण बरीच होती. आणि मग दादा गुरूंना पाहण्यासाठी आम्ही ड्रायव्हरच्या इथे जाऊन पुढे जात होतो आणि तेवढ्यात दादा गुरूंनी पाठ अशी मागे वळून पाहिलं आणि हात वरती केला आणि आम्हाला सगळ्यांना खाली बोलवलं आणि आम्ही खाली गेलो आणि नंतर प्रत्येकाला दादा गुरूंनी आशीर्वाद दिले. आम्ही त्यांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून 1 किलोमीटरवरती प्रसादाची व्यवस्था आहे, तर तिथे तुम्ही जा, प्रसाद घेऊनच जा आणि ह्या बसला पुढे जाऊ द्यात. आणि असे खूप आशीर्वाद देऊन आणि खूप असं हे करून आम्हाला त्यांनी पाठवलं आणि आम्ही पुढे आलो आणि तिथे त्यांचा प्रसादाच्या इथं गेलो. परंतु मग तिथे त्यांची तयारी सगळी चालू होती. मोठं ठिकाण होतं ते. त्यांनी सांगितलं पण आता इथे दादा गुरु जेव्हा येतील आणि त्यानंतर मग तिथं त्यांचं प्रवचन होईल, त्यांना भोग दाखवला जाईल, नैवेद्य दाखवलं जाईल, त्यानंतर सर्वांसाठी प्रसाद होईल. तर तेवढा आपल्याकडे वेळ नव्हता आणि पुढे जायचं होतं त्या शेड्यूलनुसार. तर आम्ही मग असं तिथून आता आपण प्रसाद घेऊ नाही शकत आणि थांबूही नाही शकत. तर आम्ही त्यांना तिथं म्हटलं ठीक आहे, आम्ही प्रसाद रूपात तुमच्या इथलं आम्हाला पाणी तरी द्या, जल तरी द्या. मग आम्ही तिथलं जे पाणी भरून ठेवलं होतं तर सर्वांनी ग्लास घेऊन आपलं 1-1 ग्लास तिथलं जल घेतलं, पाणी घेतलं आणि तो प्रसाद समजून आम्ही तिथून निघालो. तर ह्या पद्धतीने आवश्यक आहेत गोष्टी. म्हणजे तिथे आम्हाला एका काकींनीच म्हणाले आपण इथला प्रसाद म्हणून जलसेवन तरी करूया, तो पण प्रसाद समजून आपण पुढे जाऊयात. तर त्या पद्धतीने केलेलं आहे. तर कारण दादा गुरूंनी स्वतः सांगितलं प्रसाद घेऊन जा आणि तर त्यामुळे तसं आम्ही पुढे गेलो. ह्या पद्धतीने घटना घडल्या. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आजही जे सिद्ध संत आहेत आजही आहेत आणि त्यांची तर ऊर्जा फार आहे. आम्ही त्यांना समोरनं पाहिलेलं आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने हा नर्मदा पुराणमधील पूर्व भाग जो आहे ग्रंथाचा पूर्व भाग गणेशाय पूर्ण झालेला आहे. श्री गणेशाय नमः भागात प्रवेश. ओम नमः पुराण पुरुषोत्तम